सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 116. ब्रह्माचा स्वभाव. अगोचरं तथा गम्यं नामरूप विवर्जितं निःशब्दं तद्विजानीयात् स्वभावं ब्रह्म पार्वती. सूक्ष्म ध्यान जमू लागले की ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप साधकाला ज्ञात होते. वास्तविक जे अगोचर पंच ज्ञानेंद्रियांना अवगत न होणारे, जाणता न येणारे, नाम व रूप नसलेले निःशब्दपणाच ज्याचा भाव मौन हेच ज्याचे स्वरूप ते ब्रह्म होय, हे साधकाला कळून येते. गुरुचे देहधारी रूप इंद्रियांना समजते, दिसते, अनुभवता येते, पण गुरुचे जे सूक्ष्म स्वरूप त्याची ओळख होण्यास, त्याची माहिती होण्यास देहाची पातळी सोडावीच लागते. ध्यान उत्तरोत्तर सूक्ष्म पातळीवरचे लागणे अपरिहार्य असते. व्यवहारात देखील रेल्वे पोर्टरचा पाना घड्याळजीला उपयोगी पडतो का? घड्याळ दुरुस्त करायला पानाही सूक्ष्मच हवा, लहान बारीक हवा, जाड व जड नको. तद्वत गुरुचे रूप व गुरुचे स्वरूप यात फरक आहे. एक स्थूल, दुसरे सूक्ष्म, व्यापक. गुरु साक्षात परब्रह्म. गुरुचे स्वरूप माहीत होणे म्हणजेच ब्रह्म साक्षात्कार. हे ब्रह्मस्वरूप कसे, तर त्याला नामरूप नाही, अरूप होय. सूक्ष्म देहानेच त्याच्याकडे बघावे लागते. ज्ञानचक्षु उघडला तरच ते दिसते. मौन, निःशब्दता, शांती हेच त्याचे स्थायी भाव. तेव्हा हा श्लोक सांगतो की मागील 2 श्लोकात वर्णिलेले गुरुच्या चिन्मय मूर्तीचं ध्यान जमू लागलं की साधकाला ब्रह्माची लक्षणं समजून येतात. ब्रह्मज्ञानाने साधन कोणते ते कळते. त्याची बहिरंग साधना सुटते, अंतरंग साधना जमू लागते. साक्षात्काराचा अनुभव निःशब्द अनिर्वचनीयच असतो. मौनाने त्याचे वर्णन करता येते. मला साक्षात्कार झाला, मला ब्रह्मज्ञान झाले असे म्हणणाऱ्यालाच तो अनुभव आलेला नसतो, नाहीतर त्याने तोंड उघडलेच नसते. ध्यानाच्या वेळी पापण्या चिकटतात, ओठ घट्ट मिटतात, श्वास कुंभक होतो, हाताची बोटे एकमेकात गुंततात, पाय एका जागी खिळतात, मनात विचार येत नाहीत की बुद्धीत इच्छांचं मोहोळ उठत नाही. देहमन बुद्धी ही वाहने नीट पार्क केली जातात, ती वापरलीच जात नाही. मग अनुभव सांगायचा तरी कशाने, कोणाला, केव्हा, कसा व का? केवळ आनंद, शांती, समाधानच उरते. ते व्यक्त करायचे माध्यम, साधन, वाहन सोडलेले असते. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताच विमान सोडले जाते. विमानात कोणी बसून राहत नाही. ध्यान हे साधन आहे, साध्य नव्हे. ध्यान किती वेळ करतो याला महत्त्व नाही, ते कोणत्या पातळीवर लागते ते पहावे. सगुण साक्षात्कार निर्गुणातच परिणती पावणार हे नक्कीच. सद्गुरुनाथ महाराज की जय.